हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शुक्रवार दिनांक 10 एप्रिल 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, अयन उत्तर, ऋतू वसंत, मास चैत्र, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे. रात्री 11 वाजून 16 मिनिटानंतर नवमी तिथीला सुरुवात होईल. वार शुक्रवार आहे. नक्षत्र मित्रांनो पूर्वाषाढ नक्षत्र आहे. सकाळी 11 वाजून 28 मिनिटानंतर उत्तराषाढ नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो शिवयोग आहे. सायंकाळी 6 वाजून 31 मिनिटानंतर सिद्ध योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो बालवकरण आहे. सकाळी 10 वाजून 22 मिनिटानंतर कौलव करण्याला सुरुवात होईल आणि रात्री 11 वाजून 16 मिनिटानंतर तैतिल करण्याला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख करांची राशी ती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य आणि शनी देवता मीन राशीत असतील. चंद्र धनु राशीत तर गुरु मिथुन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ असेल तर आपल्याला नक्कीच शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 27 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 54 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये शनी ग्रह हा 12 मार्च 2026 पासून अस्तंगत झालेला आहे. तर हा शनी देखील आपल्याला काय फळ देईल हे देखील ज्योतिषी आपल्याला सांगू शकते. मित्रांनो, आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभो रात्रि प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीयपरार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतर कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरत खंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1948 प्रभवादी षष्ठी संवत्सरांमध्ये पराभव नाम संवत्सर उत्तरायणी वसंत ऋतू चैत्र मासे कृष्ण पक्षे भृगु वासरे पूर्वाषाढा नक्षत्रे शिवयोगे बालव करणे अष्टमी शुभ तिथो वीरगोत्रात उत्पन्न मे कडाप्पा मम पात्र दुरित क्षयवाराशी पार्वतीपती परमेश्वर पित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. याच ठिकाणी हा संकल्प संपला आहे. मित्रांनो, तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या निर्मळाच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो, मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 10 वाजून 22 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, या मासातील मुहूर्तांसाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ, त्याची लिंक खाली दिलेली आहे. आपल्याला हवा तो मुहूर्त आपण घेऊ शकता, पण शक्यतो आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे मुहूर्त निवडावा. मित्रांनो, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता पाहूया. पंचांग शुद्धी नाही. मित्रांनो, दिनविशेष मध्ये रात्री 11 वाजून 16 मिनिटांपर्यंत दग्ध योग आहे. हा जनन शांती संबंधी आहे. या जी वेळेपर्यंत जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती 12व्या दिवशी त्यांच्या निवासस्थानी करायची आहे. पंडिताच्या माध्यमातून विधिवत करायची आहे. मित्रांनो, यानंतर मात्र आपल्याला मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदले की आम्ही सर्वजण विसरून जातो. मित्रांनो, पण बाळाच्या जीवनात येणारे अशुभ घटनांची जी तीव्रता असते ती कमी होत नसते. मित्रांनो, ती कमी करायची असेल तर आपल्याला जनशांती करणे गरजेचे असते. अष्टमी श्राद्ध कर्म आहे.
या तिथीवर आपल्याला सोडून आपले जवळचे नातेवाईक किंवा आपल्यावर अवलंबून असलेले नातेवाईक आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितर सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, मित्रांनो, आज कालाष्टमी आहे. आपण जर कालभैरवाचे उपासक असाल, शिवाचे उपासक तर असालच, पण कालभैरवाचीही उपासना आपण करत असाल तर आपल्याला नक्कीच त्याच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला ही सेवा रुजू करायची आहे. मित्रांनो, आपल्या जवळपास कुठे जागृत असे कालभैरवाचे मंदिर असेल तर मित्रांनो, आणि शक्यतो सूर्यास्तानंतर जायचे आहे आणि त्या ठिकाणी आपण विभूती भारो कालभैरव अष्टक म्हणता म्हणताच आपल्याला विभूती भारायची आणि त्यानंतर शेवटी आपल्याला ती विभूती धारण करायची आपल्या अंगावर 16 ठिकाणी. मित्रांनो, हे लक्षात घ्या. आणि त्यानंतर काही दान धर्म किंवा गोरगरिबांना आपण अन्न वस्त्र देऊ शकता. मित्रांनो, जर आपल्याला वाटेत कुठे काळा कुत्रा जर दिसत असेल तर त्यालाही आपण जो नैवेद्य दाखवलेला आहे देवतेला तोही खाऊ घालू शकता किंवा आपल्याजवळ शिल्लक राहिलेली मिठाई वगैरे काय असेल तरी आपण ते त्या कुत्र्याला खाऊ घालू शकता. पण सांगते मी मित्रांनो, कारण कुत्रा म्हटलं की आपल्याला थोडंसं सावधानतेनंच अंतर ठेवून आपल्याला वागायचे आहे, अन्यथा अनर्थ घडू शकतो. मित्रांनो, आग्नेय पृथ्वीवर रात्री 11 वाजून 16 मिनिटानंतर हजर आहे, त्या आधी नाही. मित्रांनो, जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर यावेळी नंतरच करू शकता, पण पुढे जाऊन ते बंद पडून देऊ नका, अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो. रेग्युलर जी आपली हवन वगैरे जे आहे ते आपण कधीही करू शकता. राहुकाळ मित्रांनो दुपारी 11 सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत असणार आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार. मित्रांनो, त्यामुळे आपण या वेळेमध्ये शक्यतो रेग्युलर जी कामे आहेत तीच करावी. महत्वाची किंवा विशेष कामे करू नका, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील. धन्यवाद मित्रांनो, आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवार शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम शिवशंभू महादेव.